Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edu on Tips. ओके बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण DNA म्हणजे DNA बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली होती. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. ओके, स्ट्रक्चर ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. आय होप की पाठीमागच्या लेक्चरमध्ये थोडंसं डाटाबेस इन्फॉर्मेशन होते, मी सगळं असं लक्षात ठेवायसारखं होतं, कारण त्यामध्ये शिकवायसारखं एवढी जास्त समजून सांगायसारखं काय नव्हतं. आय होप की ते तुम्ही लक्षात ठेवलं असेल. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज टॉपिक. Okay, let's recapitulate the chemical structure of polynucleotide chain, that is DNA or RNA. A nucleotide has three components. Okay, ठीक है. Nucleotide, nucleotide कडे ना तीन कंपोनंट असते. ओके, तीन कंपोनंट. नायट्रोजनस बेस. ओके, नायट्रोजनस बेस फॉर पेंटोस sugar, nitrogenous base, sugar, and another one is the phosphate group. Okay, phosphate. Nitrogenous base, sugar, and phosphate group. Okay, right. There are two types of nitrogenous bases, purines and pyrimidines. Okay, आता nitrogenous bases चे अगेन दोन टाइप आहेत. ओके, प्युरिन and pyrimidine. प्युरिन अँड पायरिमिडीन. आता प्युरिनमध्ये काय येतं आहे, दॅट द ॲडेनिन अँड ग्वानिन. ओके, ॲडेनिन GUA, ग्वानिन. आता पायरिमिडीनमध्ये काय येतं, सायटोसिन, थायमिन and uracil. Okay, right. Cytosine, uracil and thymine. Cytosine is common for both RNA and DNA. म्हणजे सायटोसिन जे असते ना दोन्हीमध्ये कॉमन असते. कॉमन फॉर DNA आणि RNA मध्ये सायटोसिन दोन्हीमध्ये कॉमन असते, की बाबा ह्याच्यात पण असणार, काय म्हणतात, DNA मध्ये पण असणार आणि RNA मध्ये दोन्हीमध्ये पण असणार. थायमिन, आता यातलं थायमिन इज प्रेझेंट ओनली इन DNA. थायमिन ओनली इन DNA मध्ये प्रेझेंट असते आणि युरॅसिल इज ओनली इन RNA. सायटोसिन जे असते ना DNA प्लस RNA. ओके, आणि हे कशामध्ये असते, दॅट दी लाईक D लिहूया. ओके, आणि युरॅसिल R लिहूया. इथं D प्लस R हे दोन्हीमध्ये प्रेझेंट असते. ओके, राईट. द प्लेस ऑफ थायमिन. नायट्रोजनस बेस इज लिंक टू OH ऑफ प्रायमरी one prime carbon of pentose sugar through N-glycosidic linkage to form the nucleoside. म्हणजे काय म्हणतं, ह्याला काय म्हणायचं आहे की नायट्रोजनस बेस NB, नायट्रोजनस बेस जो आहे ना, नायट्रोजनस बेस अटॅच टू पेंटोस शुगर म्हणजे नायट्रोजनस बेस शुगरला अटॅच होतोय आणि काय फॉर्म होतं आहे, न्यूक्लिओसाइड फॉर्म होतं आहे. आणि इथनं काय फॉर्म होणार, न्यूक्लिओसाइड. ओके, म्हणजे नायट्रोजनस बेस शुगरला अटॅच होणार, नायट्रोजनस बेस पेंटोस शुगरला अटॅच होणार, न्यूक्लिओसाइड फॉर्म होणार. कशा थ्रू, दॅट इज दी N-glycosidic लिंकेज कसं असते ह्याच्यामध्ये, N-glycosidic लिंकेज. ओके, N-glycosidic linkage. Okay, nitrogenous base is attached to pentose sugar. Okay, through N-glycosidic linkage कोणतं असते, N-glycosidic लिंकेज, आणि त्यातनं फॉर्म काय होतं आहे, तर न्यूक्लिओसाइड फॉर्म होते.
Okay, right, that's all. Such adenosine or deoxyadenosine, guanosine such as म्हणजे कसं सपोज ॲडिनोसिन, डिऑक्झिॲडिनोसिन, guanosine, deoxyguanosine, सायटिडीन, डिऑक्झिसायटोडिन म्हणजे असं हे फॉर्म होणार. ओके, और युरिडिन और इकडं हां युरिडिन कशामध्ये होणार? युरिडिन ह्याच्यामध्ये काय म्हणतात आर एन एमध्ये युरिडिन, आणि तेच जर ह्याच्यामध्ये म्हटलं डी एन एमध्ये, कारण इथं युरिडिन म्हटल्यावर ते सिंगल फॉर्म होणार ना, सिंगल स्टँडर्ड. तेच जर डी एन एमध्ये जर म्हटलं देन डिऑक्झिथायमिडिन, म्हणजे हे डिऑक्झी आहे ना हे सगळं ह्याच्यामध्ये फॉर्म होणार, काय म्हणतात डी एन एमध्ये. आता वेन अ फॉस्फेट इज लिंक्ड टू 5' OH ऑफ अ न्यूक्लिओसाइड, येस आता ह्याच जर न्यूक्लिओसाइडला फॉस्फेट अटॅच झाला, काय फॉस्फेट अटॅच जर झाला थ्रू फॉस्फोडायस्टर करस्पॉन्ड, देन काय फॉर्म होणार? देन फॉस्फोडायस्टर, दॅट इज न्यूक्लियोटाइड फॉर्म. न्यूक्लियोटाइड इज फॉर्म्ड. न्यूक्लियोटाइड इज फॉर्म्ड. ओके, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय होतं? नायट्रोजनस बेस अटॅच टू शुगर थ्रू एन ग्लायकोसाइडिक लिंकेज, देन न्यूक्लियोसाइड फॉर्म झाला. राईट, न्यूक्लियोसाइड फॉर्म झाला. तेच जर फॉस्फेटला अटॅच झालं कशा थ्रू? दिस इज फॉस्फोडायस्टर लिंकेज. यस, फॉस्फोइस्टर लिंकेज. फॉस्फोइस्टर लिंकेज कोणती लिंकेज? फॉस्फोइस्टर लिंकेज, देन न्यूक्लियोसाइड इज फॉर्म. ओके, म्हणजे एवढ्यातनं त्यांना काय सांगायचं आहे की बाबा नायट्रोजनस बेस प्लस शुगर, दॅट द नायट्रोजनस बेस प्लस शुगर इज द न्यूक्लियोसाइड. ओके, न्यूक्लियोसाइड. पण हेच जर न्यूक्लियोसाइड NB प्लस S प्लस फॉस्फेट ग्रुप, दॅट द न्यूक्लियोटाइड. ओके, न्यूक्लियोटाइड, दॅट्स ऑल. म्हणजे दिस इज न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट ग्रुप, दॅट इज द न्यूक्लियोटाइड. ओके, दॅट्स ऑल. न्यूक्लियोटाइड हे बाकीचे यू कॅन रीड इट. ओके, फॉस्फोडायस्टर टू फॉर्म डायन्यूक्लियोटाइड वगैरे यू कॅन रीड इट. आता काय म्हणतं आहे? फॉस्फेट विच वॉज रेफर टू ॲज पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. सिमिलरली at the end of sugar form group which is referred as 3 polynucleotide. The backbone of polynucleotide chain is formed due to sugar and phosphate. The nitrogen linked to sugar moiety project from the backbone. Okay, ओके. आता इन RNA. ओके, इथपर्यंत एक पॉईंट झाला. इन RNA एव्हरी न्यूक्लियोटाइड म्हणजे हे एवढं न्यूक्लियोटाइड रेसिड्युअल हॅज ॲडिशनल OH ग्रुप प्रेझेंट ॲट सेकंड पोझिशन ऑफ रायबोज. म्हणजे इन आर एन एमध्ये काय होतं आहे? इन आर एन ए एव्हरी न्यूक्लियोटाइडकडे काय असतं? न्यूक्लियोटाइड then additional OH group present. additional OH group present असते. ओके, additional OH group is present कुठं? सेकंड पोझिशन ऑफ रायबोज, ॲट सेकंड पोझिशन, ॲट द सेकंड प्राइम, सपोज 2' position of in the ribose. Okay, also in RNA the uracil is found at the place of thymine. Okay, RNA मध्ये uracil थायमिनच्या जागी सापडतोय माहिती आहे. थायमिन्स अनदर वन नेम इज द 5-methyl uracil. Thymine, that is important. Thymine's another one name is called 5-methyl uracil. 5-methyl uracil. Okay,
That's all. Thymines, another one name is the 5-methyl uracil. Okay, right, another chemical name for thymine. Okay, that's all. Today we will keep today's lecture up to here, कारण लय जास्ती हे घेतलं की परत कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. सो पण हेच रिवाइज करूया अँड देन विल स्टॉप हिअर. ओके, न्यूक्लिओटाईड पहिल्या स्टार्टिंगला काय असते, न्यूक्लिओटाईड. ओके, न्यूक्लिओटाईडमध्ये काय होते, पहिल्या स्टार्टिंगला एक तीन कंपोनंट असतात. ओके, 3 कंपोनंट, एक तर नायट्रोजनस बेस, देन पेंटोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. असे 3 पॉईंट काय काय, एक नायट्रोजनस बेस, पेंटोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. ओके, आता नायट्रोजनस बेस असतो ना, हा 2 टाईप्स असतो, एक प्युरिन अँड अनदर वन इज द पायरिमिडिन. प्युरिन अँड पायरिमिडिन, राईट. प्युरिन असतो ना, प्युरिनमध्ये एक येतं ॲडेनिन ग्वानिन ॲडेनिन अँड ग्वानिन. पायरिमिडिनमध्ये काय येते, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल. ओके, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल, राईट. त्यातलं सायटोसिन जे असतं ना, हे DNA आणि RNA दोन्हीमध्ये असतं. परंतु तेच जर थायमिन म्हणलं ना, थायमिन जे असतं ना, दॅट इज ओनली इन DNA, आणि युरॅसिल जे असतं ना, ओनली इन RNA. यातलं लक्षात ठेवायचं की आर ह्यात आलं आहे ना, युरॅसिलमध्ये आर आलं आहे ना, देन ओनली इन RNA मध्ये प्रेझेंट असतं. आणि थायमिनमध्ये कुठं आर तर नाही आहे, सो दॅट इज प्रेझेंट इन DNA, दॅट इज DNA मध्ये प्रेझेंट असतं. ओके, काय काय होतं, न्यूक्लिओटाईडमध्ये नायट्रोजनस बेस, शुगर, फॉस्फेट ग्रुप. आणि या नायट्रोजनस बेस जे असतात 2 टाईपचे असतात, प्युरिन अँड पायरिमिडिन. अँड देन नायट्रोजनस बेस, आता इथं हे फॉर्म कसं होतं न्यूक्लिओटाईड, इथं ह्याची प्रोसेस दिली. आणि ते नायट्रोजनस बेस प्लस पहिल्यांदा शुगर फॉर्म होणं, दॅट इज एन ग्लायकोसायडिक लिंकेज, त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओसाईड म्हणतात. ओके, त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओसाईड. आणि तेच जर न्यूक्लिओसाईड त्याला जर फॉस्फेट अटॅच झाला, देन थ्रू कोणते, फॉस्फोएस्टर लिंकेज, दॅट इज द न्यूक्लिओटाईड फॉर्म. ओके, दॅट्स ऑल. हे सगळं परत इथे दिले. आणि त्यानंतर इन RNA न्यूक्लिओसाईड जे असते, न्यूक्लिओटाईड हॅज ॲडिशनल, RNAमध्ये काय असते, ॲडिशनल OH प्रेझेंट असतात, सेकंड पोझिशन. ओके, आणि थायमिनचं अनदर वन नेम इज द 5-methyl uracil. ओके, म्हणजे ह्यामध्ये आपण जास्त काय बघितलेलं नाही, फक्त न्यूक्लिओटाईड म्हणजे काय बघितलेलं. ओके, दॅट्स ऑल. I hope everything is clear. Okay, thank you so much. Bye bye.